ब्रह्मांड केवढं असतं माहिती आहे का? 14 लोकांची व्याप्ती त्या ब्रह्मांडामध्ये. मग ते केवढं असेल? आपल्या दिवाळीच्या लाडू एवढं. दिवाळीच्या लाडू एवढं असेल का? जो लाडू खाता खाता मालकाचे दात पडून जातात तरी तो फुटत नाही, त्या लाडू एवढे का? नाही. तर बघा, एका ब्रह्मांडामध्ये 14 लोकांची व्याप्ती सांगितली आहे. आता त्यामध्ये आपण वरच्या 7 लोकांचा विचार करू. आधी खालचे 7 लोक सोडून द्या, आता वरच्या 7 लोकांचा आपण त्या ठिकाणी विचार करू. बघा, भूलोक हे नाव असतानाही मृत्यूलोक नाव का पडले माहिती आहे का कुणाला? प्रश्न नीट ऐका. या मृत्यूलोकाला भूलोक हे नाव असतानाही काय? या मृत्यूलोकाला भूलोक हे नाव असतानाही मृत्यूलोक नाव का पडले माहिती आहे का? नाही ना. त्याच्यासाठीच आले मी सांगायसाठी. तुम्ही म्हणशाल तुला कशाला आणलं नाही का? सगळं आम्हीच सांगून मग तू काय करणार? विठ्ठल विठ्ठल सर्व सुखाधिकारी, सर्व सुखाधिकारी मुखी उच्चारी हरिनाम, सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. ऐसी उभविली बाहे, ऐसी उभविली बाहे वेदी पाहे पुराणी, सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. तुका म्हणी येथे काही, तुका म्हणी येथे काही संदेह नाही भरवसा, सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. विठ्ठल विठ्ठल परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका सितारी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य भावी, सदैधवरासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंगाकारू प्रथम मन, पांडुरंगाकारू प्रथम मन, पांडुरंगाकारू प्रथम मन, पांडुरंगाकारू प्रथम मन. हे पांडुरंगाकारू प्रथम मन, पांडुरंगाकारू प्रथम मन, पांडुरंगाकारू प्रथम मन, पांडुरंगाकारू प्रथम मन. दुसरे चरण सौदानी, दुसरे चरण भेटानिया, दुसरे चरण सौदानिया, दुसरे चरण सौदानिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, दुसरे चरण संतानिया, दुसरे भेटानिया, दुसरे चरण भेटानिया. तारे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु काय माझी वाणी मानेल संतांसी रंजव चित्तासी आपुलिया, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. जयांची क्रिया स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण, ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि पवन कुमार पधारो हरि कीर्तन.
प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसतु मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदा भव विठ्ठल सर्वसुखाधिकारी मुखी उच्चारी हरिनाम सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे। प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव महासंत विश्वमाऊली ज्ञानोपराय यांना सुद्धा प्रिय असावा तथा भूषात वारकरी संप्रदायामध्ये फार असा मोठा अधिकार प्राप्त असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे संत श्रेष्ठ देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल आजचा हा जो काही अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा नामपर प्रकरणातील आजचा हा अभंग आहे। तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात की आपल्याला जर सर्व सुखांचा अधिकारी व्हायचं असेल तर काय करा, मुखाने काय करा, हरीच्या नामाचं चिंतन करा। हे झालं अभंगाचं प्रथम चरण। दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात की तुम्हाला सर्व अंगाने सर्वांमध्ये जर पवित्र व्हायचं असेल तरी सुद्धा काय करा, हरीच्या नामाचं चिंतन करा, बोलत जा बरं। तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात म्हणजे त्यांना काही साधकांनी प्रश्न विचारला, म्हटले महाराज तुम्ही हे जे काही बोलताय ना, म्हटले याला काही पुरावा आहे का? मग त्यावेळेस तुकोबाराय सांगतात मी जे काही बोलतो आहे ना, म्हटले ते वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये हात वर करून अर्थात हात उभारून सांगितलेलं आहे। शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात मी जे काही बोलतो आहे म्हटले त्याच्यावरती तुम्ही संदेह घेऊ नका, म्हणजे संशय घेऊ नका, तर काय करा, भरोसा ठेवा। तुका म्हणे येथे काही संदेह नाही भरवसा। अशा प्रकारे अभंगाचा धावता नाम सरळ सरळ भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला। जशा माझ्या बुद्धीला अल्पबुद्धीला या ठिकाणी सुचला असा मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। असाच असेल हेही मी सांगू शकत नाही, नाही का, याच्यापेक्षा वेगळंही काही असू शकतं, परंतु माझ्या अल्पमती अल्पबुद्धीला जसा या ठिकाणी समजला त्याप्रमाणे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। विठ्ठल आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अल्पसा परिहार द्यायचा झाला तर आपण किम निमित्ताने जमलेलं हे तर सर्वांना ज्ञातच आहे, नाही का, परंतु एक वक्ता या नात्याने सांगायचं झालं तर आपल्या असणाऱ्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने तसेच श्री संत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, नाही का। मगाशी आप्पांनी त्या ठिकाणी सांगितलं की गाडगे महाराज सुद्धा या भूमीमध्ये राहून गेलेले, नाही का, म्हणजे किती पवित्र अशी भूमी आहे तुमची। या असणाऱ्या भूमीमध्ये वैकुंठवासी हरिभक्त परायण रंगनाथ स्वामी खाकुर्डीकर, वैकुंठवासी हरिभक्त परायण लक्ष्मण तात्या महाराज वळवाडे वैकुंठवासी हरिभक्त पारायण लक्ष्मण तात्या वळवाडे, बरोबर ना, होतं कधी काही। त्यानंतर वैकुंठवासी हरिभक्त पारायण कृष्णाजी माऊली जायखेडा व हरिभक्त पारायण त्र्यंबक महाराज सावतावाडी या असणाऱ्या सर्व असणाऱ्या महाराज मंडळीच्या कृपेने आशीर्वादाने आपल्या असणाऱ्या भूमीमध्ये या असणाऱ्या गावामध्ये
अनेक वर्षापासून, कितवं वर्ष आहे सप्त्याचं? अनंत अखंड आहे. अखंड या ठिकाणी सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे. त्यामध्ये अखंड ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह आणि या असणाऱ्या सप्ताहाची जी काही दुसऱ्या दिवसाची जी काही सेवा आहे ती माझं पामराकडे आलेली आहे. तर बघा, ही सर्व मंडळी आपल्या असणाऱ्या या भागाला लाभली, म्हणजे आपलं असणारं गावचं किंवा आपल्या असणाऱ्या पंचक्रोशीचं वैभव आहे, नाही का? ही सर्व संत मंडळी आपल्या असणाऱ्या पंचक्रोशीचं वैभव आहे महाराज. जसं मी गावात त्या ठिकाणी एंट्री केली, म्हणजे जसे मी तुमच्या गावात आले त्याबरोबरच कळलं की इथलं वातावरण कसं आहे, नाही का? आल्यानंतर किती महाराज ते आदर आतिथ्य, जेवणाचा बेतही एकदम सुंदर होता बरं का. आजचे जे काही अन्नदाते ते श्री बाळासाहेब रामदास मिस्त्री आणि सकाळचे जे काही अन्नदाते होते ते श्री साहेबराव जयराम ठाकरे आणि आजची जी काही कीर्तनाची सेवा आहे ती श्री निंबाजी पांडुरंग ठाकरे. आज आमचं जे काही भोजनाची जी काही पंगत होती ती बाळासाहेब रामदास मिस्त्री काकांकडे त्या ठिकाणी भोजनाची पंगत होती. अतिशय सुंदर भोजन बरं का महाराज. डाळबट्टी त्या ठिकाणी होती जेवणाला. अतिशय सुंदर जेवणाचा बेत त्या ठिकाणी काकांचा होता. तसेच माझा आणि तुमच्या भेटीचा योग ज्यांच्यामुळे घडला ते आमचे असणारे ठाकरे सर, जयवंत ठाकरे सर. सर त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे एक आदर्श शिक्षक त्या ठिकाणी आहे आणि म्हणजे त्यांना पुरस्कार त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि माझेही वडील त्या ठिकाणी रयत संस्थेमध्ये त्या ठिकाणी म्हणजे रयत संस्थेचे तेही सेवक आहे आणि मीही त्या ठिकाणी रयत संस्थेचीच विद्यार्थी आहे. म्हणून सर त्या ठिकाणी आमच्या गावाला आलेले होते पॅनलसाठी, म्हणजे इन्स्पेक्शनसाठी. सरांनी त्या ठिकाणी मला बघितलं. त्या ठिकाणी शाळेमध्ये असतं नाही का परिपाठ वगैरे, त्यावेळेस सरांनी मला बघितलं, मला तरी असं वाटतं. आणि मग सरांचं तेव्हापासून सरांच्या डोक्यात होतं की काय हिचं एकतरी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा. मला तरी वाटतं 2 वर्षापासून इथं सरांची इच्छा होती की माझा कार्यक्रम व्हावा, परंतु गेल्या वर्षी काहीतरी अडचण आली आणि मग माझा कार्यक्रम त्या ठिकाणी नाही झाला. परंतु आत्ताही सरांनी 2 महिने अगोदरच माझी तारीख घेतलेली होती बरं का. त्यामुळे सरांचेही त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद की सरांमुळे आपल्या सर्वांच्या भेटीचा योग मला आज या ठिकाणी लाभला. असो, अशीच आपली पुन्हा पुन्हा भेट होत राहो, नाही का? विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी तुम्हा सर्व खाकुर्डीकरांचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करते की तुम्ही आज मला या ठिकाणी बोलावलं आणि आजच्या द्वितीय दिवसाची जी काही सेवा आहे ती माझ्याकडे दिली आणि मला ही सेवा करण्याचा योग त्या ठिकाणी तुम्ही प्राप्त करून दिला. असो, अधिक विलंब न करता आपण त्या ठिकाणी आता आपल्या चिंतनाकडे वळू, नाही का? बघा, चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी या विश्वाचा पसारा जर बघितला तर हे विश्व कसं आहे? अनंत आहे. आणि या विश्वाला अनंतही म्हणता येणार नाही आणि अनंत म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. कारण का, हे विश्व ज्या भगवान परमात्म्यापासून निर्माण झाले तो मात्र कसा आहे? अनंत आहे महाराज. महाराज त्याच्यासाठी अनेक पुरावे सुद्धा आपल्याला देता येतील. अनंत म्हणती माझी स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणोनिया, अनंत गुण त्याते म्हणोनिया. अनंत म्हणती माझी स्वामी अनंत गुण त्याते म्हणोनिया, अनंत गुण त्याते म्हणोनिया. महाराज म्हणतात अनंत म्हणती माझ्या स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणोनिया. याच्याही पुढे जाऊन नाथ बाबा सांगतात की असा असणारा अनंत स्वरूप भगवान परमात्मा याला कुठेच अंत नाही महाराज. नाथ बाबा एके ठिकाणी वर्णन करतात अनंतासी अंत पाहता नाही. याच्या पुढे जाऊन माऊली ज्ञानोबराय काय वर्णन करतात तर ऐका. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की हा असा असणारा अनंत स्वरूप भगवान परमात्मा
याला मी अनंत रूपामध्ये पाहिलं, अनंत वेशामध्ये पाहिलं. माऊली कोण सांगतं? अनंत रूपे अनंत वेशे दिखले व्याजासी, दिखले व्याजासी. बाप रखुमा देवर पुरा बादली कैसी, बाप रखुमा देवर पुरा बादली कैसी. अनंत रूपे अनंत वेशे दिखले व्याजासी, दिखले व्याजासी. बाप रखुमा देवर पुरा बादली कैसी, बाप रखुमा देवर पुरा बादली कैसी. अनंत रूप अनंत वेश दिखले व्याजासी, बाप रखुमा देवर पुरा बादली कैसी, बाप रखुमा देवर पुरा बादली कैसी. माऊली ज्ञानोबा सांगतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं दासी, बाप रखुमादेव रखुन बाणली कैसी. देखिला देखिला माये देवांचा देवो. माऊली ज्ञानोबा सांगतात अशा असणाऱ्या भगवान परमात्म्याला मी काय केलं, अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये पाहिलं. कसं पाहिलं? अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये या भगवान परमात्म्याला मी या ठिकाणी पाहिलं. मग बघा, हा असणारा अनंत स्वरूप भगवान परमात्मा याच्या सर्वच गोष्टी कशा आहे? अनंत आहे महाराज. कशा आहे? अनंत आहे. बोलत जा. तुम्ही बोलले तर मला बरं वाटेल नाही का? तुम्हाला झोप येते का? महिला मंडळ झोप येते का? नाही ना? मी बघा बरं 100 किलोमीटर प्रवास करून आले तरी माझा चेहरा कसा आहे? सुकल्यागत वाटतोय का? नाही ना? मग तुम्ही का अशा डगळे पाडून बसलाय? विठ्ठला विठ्ठला. कुठं होतो आपण? कुठं होतो आपण? काय चालू होतं? हा? कीर्तन. बघा, या असणाऱ्या अनंत स्वरूप भगवान परमात्म्याच्या सर्वच गोष्टी कशा आहे महाराज? अनंत आहे. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. हे बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. अनंत आहे नामजा, अनंत आहे नामजा, अनंत आहे नामजा. आणि तो हा उतरीना पार. अनंत स्वरूप भगवान परमात्म्याच्या सर्वच गोष्टी कशा आहे? अनंत आहे. मग बघा, एवढंच नाही, त्या अनंत स्वरूप भगवान परमात्म्याने आपल्या उदरामध्ये जी ब्रह्मांडे धारण केली ना, ती सुद्धा कशी आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी. हरि हा बाळक नवदा घरी, हरि हा बाळक नवदा घरी. नवल के बडे के बडे, नवल के बडे के बडे. हरि हा बालक ने दागारे, हरि हा बालक ने दागारे. नवल के बड़े के बड़े, नवल के बड़े के बड़े.
त्या भगवान परमात्म्याने आपल्या उदरामध्ये जी ब्रह्मांडे धारण केली ना ती सुद्धा कशी आहे महाराज, अनंत आहे. एवढंच नाही तर या भगवान परमात्म्याच्या एका एका रोमावरती सुद्धा काय आहे, अनंत त्या ठिकाणी ब्रह्मांड आहे. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे. बघा आता ब्रह्मांड म्हणजे काय माहितीये का, नाही ना, तर ऐका. एका एका ब्रह्मांडामध्ये 14 लोकांची व्याप्ती आहे. त्याला काय म्हणतात, ब्रह्मांड म्हणतात. मग आता ते 14 लोक कुठले, तर आपण जिथे राहतो ना तिथून खालचे 7 लोक आणि आपण ज्या पृथ्वीवरती राहतो म्हणजे ज्या मृत्यू लोकावरती आपण राहतो तिथून वरचे 7 लोक. तर त्यात आधी आपण खालचे 7 लोक बघू बरं का. खाली 7 लोक कुठले आहेत ते बघा, लक्ष द्या बरं का, मी विचारेल. अतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ. किती झाले, हा बरोबर. आता वरचे 7 बघू. भूलोक भोरलोक स्वर्गलोक जनलोक महरलोक तपलोक सत्यलोक. किती झाले, 7 म्हणा ना, मी बी पाठच करून आले, विसरणार नाही. विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ ब्रह्मांड केवढं असतं माहितीये का, 14 लोकांची व्याप्ती त्या ब्रह्मांडामध्ये. मध्ये केवढं असेल, आपल्या दिवाळीच्या लाडू एवढं. हा दिवाळीचा लाडू एवढा असेल का, जो लाडू खाता खाता मालकाचे दात पडून जातात तरी तो फुटत नाही, त्या लाडू एवढे का नाही. तर बघा एका एका ब्रह्मांडामध्ये 14 लोकांची व्याप्ती सांगितली आहे. आता त्यामध्ये आपण वरच्या 7 लोकांचा विचार करू. आधी खालचे 7 लोक सोडून द्या, आता वरच्या 7 लोकांचा आपण त्या ठिकाणी विचार करू. बघा वरच्या 7 लोकांची जी काही सुरुवात आहे ती आपण जिथे राहतो ना तिथून सुरुवात होते बरं का. म्हणजे कुठून कुठून, भूलोकापासून. तर बघा मला या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, या मृत्यूलोकाला भूलोक हे नाव असतानाही मृत्यूलोक नाव का पडले माहिती आहे का कुणाला, प्रश्न नीट ऐका. या मृत्यूलोकाला भूलोक हे नाव असतानाही काय, या मृत्यूलोकाला भूलोक हे नाव असतानाही मृत्यूलोक नाव का पडले माहिती आहे का, नाही ना. त्याच्यासाठीच आले मी सांगायसाठी. तुम्ही म्हणशाल तुला कशाला आणलं नाही का, सगळं आम्हीच सांगून मग तू काय करणार. विठ्ठल विठ्ठल. बघा या मृत्यूलोकामध्ये सर्वच प्रकारच्या गोष्टी कशा आहे, अनिश्चित आहे. कशा आहे बाबा, अनिश्चित आहे. इथे कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी निश्चित नाही, नाही का. म्हणजे कसं तर बघा एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी मूल जन्माला येईल म्हणून सांगता येत नाही, कारण का जन्माला येण्याआधीच कदाचित ते बाळ जाऊही शकतं नाही का. बरं आलंच मूल जन्माला पण त्याची पाची होईल का नाही म्हणून सांगता येत नाही. बरं झालीच पाची पण त्याची बारी होईल का म्हणून सांगता येत नाही. बरं झालीच बारी पण आता तो 6 महिन्याचा होईल का नाही म्हणून सांगता येत नाही. बरं झालाच 6 महिन्याचा पण आता त्याचा वर्षाचा वाढदिवस होईल का नाही म्हणून सांगता येत नाही. बरं झालाच वाढदिवस पण तो 10वीला त्या ठिकाणी शिकेल का नाही म्हणून सांगता येत नाही. बरं शिकलाच 10वी पण तो ग्रॅज्युएट होईल का नाही म्हणून सांगता येत नाही. बरं मग आता झालाच ग्रॅज्युएट पण त्याला नोकरी मिळेल का नाही म्हणून सांगता येत नाही, कारण का हल्ली नोकऱ्याच नाही आहे नाही का. बरं जाऊ द्या. बरं मिळालीच नोकरी पण त्याला आता छोकरी मिळेल का नाही म्हणून सांगता येत, ती तर फारच मोठी पंचायत आहे नाही का. छोकरीची फारच मोठी पंचायत आहे महाराज. बरं मिळालीच छोकरी पण ती नांदेल का नाही म्हणून सांगता येत. मग आता या मृत्यू लोकामध्ये सर्वच प्रकारच्या गोष्टी अनिश्चित आहे. मग निश्चित काय आहे, ठरलेलं काय आहे, तर आपलं जन्म आणि मरण. जो जन्माला येतो त्याला मरावंच लागतं महाराज. आया है सो जाएगा राजा गएगा फकीर. आया है सो जाएगा राजा गएगा फकीर. कोई सिंहासन चला गया कोई बंधा जंजीर कबीरा कोई
जन्माला येतो त्याला मरावंच लागतं महाराज. असं कोणी आहे का जन्माला आलं पण गेला नाही? असं कोणीच नाही, नाही का? जेव्हा आपलं मरण ठरलेलं आहे ना महाराज, तेव्हा आपल्याला जावंच लागतं. फक्त एकच आहे, आपली वेळ ही निश्चित असते. बरोबर आहे की नाही? बघा, मग या ठिकाणी आपल्याला या मृत्यू लोकावरती सुख काही कुठे मिळत नाही. माऊली ज्ञानोबा एके ठिकाणी सांगतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्याने या मृत्यू लोकावरती जन्म घेतला ना त्याला सुख कुठेच पाहायला मिळत नाही. सुख तर जाऊ द्या, परंतु सुखाची गोष्ट सुद्धा ऐकायला मिळत नाही. माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी दृष्टांत देतात की एक असणारा गृहस्थ, त्याला त्या ठिकाणी काय झालं, फार थंडी वाजली. मग आता थंडी वाजली म्हणून त्याने काय केलं की समोर असा विस्तव पेटलेला होता, म्हणून हा गेला आणि याने काय केलं, तो विस्तव त्या ठिकाणी पसरवला. म्हणजे याच्याकडे अंथरण्या पांघरण्यासाठी काही कपडे नव्हते, थंडी तर वाजतीये. मग याने तो विस्तव पसरवला आणि हा जाऊन त्या विस्तवावरती झोपला. मग आता मला सांगा, याला त्या विस्तवावरती किती सुखाने झोप येईल बरं? येईल का बरं? झोप येणं तर जाऊ द्या, पण मनुष्य झोपू शकतो का? विस्तवावरती झोपू शकतो का? नाही. तसेच या मृत्यू लोकामध्ये सुख ही गोष्ट आपल्याला कधीच मिळत नाही महाराज, लक्षात घ्या. आणि जरी मिळाली, सुख जरी मिळालं तरी ते कसं असतं, दुःखाने युक्त असतं. मग आता या ठिकाणी निर्भेळ सुख म्हणजे काय, तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजेच निर्भय सुख. विठ्ठल मग बघा, अशा असणाऱ्या या मृत्यू लोकामध्ये मनुष्याला सुख कुठेच मिळत नाही महाराज, कुठेच भेटत नाही, नाही का? तरीही मनुष्य रात्रंदिवस या ठिकाणी तळमळ करत असतो. कशासाठी? संसारासाठी. बरोबर आहे ना? मनुष्य संसारासाठी या ठिकाणी तळमळ करत असतो. महाराज त्या ठिकाणी म्हणतात, संसार दुःख संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. बघा, या असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये सुख आपल्याला काही कोठे मिळत नाही. तरी मनुष्य या संसारासाठी काय करत असतो, रात्रंदिवस काबाड कष्ट करत असतो महाराज. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आपण दिवसभर कष्ट करतो. कशासाठी? कशासाठी करतो महाराज? आपल्या संसारासाठी. तरी आपल्याला सुख प्राप्त होतं का? नाही मिळत. मग तुम्हाला जर ते सुख मिळवायचं असेल तर तुकोबाराय सांगतात, तुम्ही काय करा, त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. मग बघा, आपण करतो का हो? नामस्मरण करतो का? हात वर करा. असे किती जण आहे की महाराज आम्ही या ठिकाणी रोज 1 माळ जप त्या ठिकाणी करतो किंवा 2 माळ जप करतो. आहे का कोणी असं? हां, आजी आहे नाही का? चांगली गोष्ट आहे, टाळ्या वाजवा, चांगली गोष्ट आहे. बघा, आज या ठिकाणी तुम्ही माझ्या कीर्तनातून दुसरं काही घेतलं नाही तरी मला चालेल बरं का, तरी चालेल. परंतु आज जाताना प्रत्येक